अजितदादा पवार यांना मी पत्र लिहिले. माझ्या शाळेसाठी सोय नाही त्याच्यामुळे मी पत्र लिहिले. काय काय सोय नाहीये? बाथरूम, हँड वॉश, पाण्याची सोय नाहीये, त्याच्यासाठी मी पत्र लिहिले त्यांना. किती दिवस झाले सोय नाही? खूप वर्ष झाले. थेट तू अजितदादांना पत्र लिहिलं? हा. काय अपेक्षा आहे तुला अजितदादाकडनं? काही माझ्या शाळेला सोय करतील त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे. आणखीन काय काय सुविधा नाहीयेत शाळेत? माझ्या शाळेत चांगले ग्राउंड खेळण्यासाठी नाहीये, खेळण्याचे सामान वगैरे नाहीये. आणि दुसरं काय प्रोजेक्टर वगैरे आहेत का इथं? त्याचं काय माहित नाही. ते पत्र वाचून अजित दादा काही अपेक्षा मागणी पूर्ण करतील असं वाटतंय. काय वाटतंय तुला सांग? मला वाटतंय आमच्या शाळेसाठी खूप चांगले व्यवस्था वगैरे करतील. ते पत्र वाचतील का अजितदादा? हो, वाचतील ना. नाव सांग तुझं? अंकिता गोविंद कवचट. जर पाहायला गेलं तर मग खरं तर हाच आमच्या गावचा विकास आहे म्हणावं लागेल. कारण आमच्या शाळेतल्या मुलींना पंतप्रधान कोण आहेत, पालकमंत्री कोण आहेत हे सगळं जर माहित आहे म्हणजे हाच खरा विकास आहे म्हणायचं. उच्च दर्जाचं शिक्षण मिळते म्हणायचं त्यांना. आणि ठीक आहे, त्यांना जर चौकशी वगैरे करायची असेल तर निपक्षपणे चौकशी वगैरे झाली पाहिजे. हां, म्हणजे आम्ही त्या मुलीची भेट घेणार आहोत आणि आम्ही तिचा सन्मान करणार आहोत, की तिला एवढं नॉलेज आहे, की आपल्या राज्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, उपमुख्यमंत्री कोण आहेत, हे सगळं तिला माहिती आहे. म्हणजे तिचं चांगल्या दर्जाचं शिक्षण आहे आमच्या शाळेमध्ये. सगळा विकास आहे. पण ठीक आहे, कोणाला तक्रारी असतील तर त्यांनी निपक्षपणे कराव्या, चौकशी करावी आणि आम्ही त्या मुलीची भेट घेऊन हे सगळं जाणून घेणार आहोत, की नेमकं काय अडचण काय आहे तिची आणि त्याची चौकशी करायलाच पाहिजे.